ह्या वर्षातला ना हा शेवटचा ब्लॉग आहे. 2025 ला पण आपल्याला बाय बाय म्हणावं लागणार आहे. तर आजचा ब्लॉग चालू करायला ना खूप वेळ झालाय, कारण की सकाळपासून आहे ना आम्ही पूर्ण घर आवरत होतो. म्हणजे झाडायचं होतं, पुसायचं होतं, मशीन मधले कपडे वाळत घालायचे होते आणि बरंच काही थोडं फार आवरायचं होतं. ते सर्व आवरलेलं आहे. आता आंघोळ वगैरे पण झालेली आहे आणि आता मी घेतलेलं आहे जेवण करायला, कारण की मला खूप भूक लागलेली. आता मी प्रत्येक वेळेस खूप जास्त भुकेली राहते, कारण की मला ना खूप भूक लागते. थोड्या वेळाने खूप भूक लागत राहते मला. जेव्हापासून आम्ही नवीन घरी शिफ्ट झालेलो आहोत, जेव्हापासून हा नवीन टीव्ही घेतलेला आहे, तेव्हापासून आम्ही सर्वच टीव्ही खूप जास्त बघायला लागलोय. पहिले आमच्या घरी टीव्ही होता, पण तेव्हा आम्ही बघत नव्हतो. एखाद्या वेळेस महिन्यातून एकदा आम्ही पिक्चर वगैरे लावायचो, नाहीतर तो टीव्ही बंदच राहायचा. पण आता डेली सकाळपासून संध्याकाळपर्यंत टीव्ही कंटिन्यू चालू राहतो. जो कोणी हॉलमध्ये आला ना, सर्वात आधी टीव्हीचा रिमोट घेतो आणि टीव्ही लावतो. हे ऋषीमुळे आहे ना पूर्ण टाइमपास होतो यार. का मूवी लावतो काय माहिती, पूर्ण 3 तास आता ते मूवी मध्ये चालले जाता. मूवी मेरी लाइफ है, मूवी मेरे को बहुत पसंद है, बचपन से मेरे को मूवी बहुत पसंद है, बहुत 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 पसंद है, इसलिए मैं मूवी देखूंगा. नुसतं टाइमपास करतो, उगा ते मूवी लावून देतो आणि मग आहे ना आपलं पूर्ण मन त्या मूवी मध्ये लागतं. ते संपेपर्यंत आहे ना पूर्ण लक्ष तिच्यात घालावं लागतं. आपले काहीच काम होत नाही. बरं बघ. तर आता आम्ही पार्किंग मध्ये आलेलो आहे, कारण की ना वरती पिक्चर बघून आता बोर झालं होतं. नुसतंच पिक्चर बघत होतो. आता खाली काहीतरी करायची खटपट, याला करायची मेन म्हणजे खटपट. मला गाडी करायची. याने भांडारा खोल. काय घालणार, काय काय मेन्यू होता? वरण, अजून भात, स्वीटला शिरा, अजून बस. आम्ही बस कशी बनते ते सगळं पाहिलं. तेले बघितलं बस कशी बनते वगैरे. वर्कशॉपला गेले होते ना तुम्ही? बट तिथं बनत नाही रे, पण रिपेअर होतं. ओके. अमोल भवन वहिनीची पण एंट्री झालेली. अरे मध्ये कोण आणलं तुमच्या? अरे रे रे रे, मध्ये कोण आणलं? जेसीबी कोण आणलं मध्ये? वहिनीला म्हटलं तुमच्यासाठी सरप्राईज प्लॅन करताय भाऊ. वहिनीचं रिएक्शन सरप्राईज. भाऊनी ना आयफोन प्लॅन केलाय वहिनीसाठी. हे काय बिल पण येतं? नाही रे, फिरायला घेऊन चालले भाऊ. कशाचं बिल आहे? अरे देवा. माझी जिम्मेदारी नाही. माझी जिम्मेदारी नाही बरं का? जिम्मेदारी. आमची मम्मी ना जिम्मेदारीला जिम्मेदारी म्हणते. बदका आणि पाय ते काढते पहिले. मम्मी. तर आता आहे ना हर्षदन मी डबल सीट चाललेलं आहे या गाडीवर. उभं राहिला. काय येडे. तर आता आम्ही ना पार्किंग मध्ये बसलेलो आहे आणि मस्त इथे ना छोटे गेम खेळतोय. म्हणजे A to Z मध्ये ना सगळ्यांचे नाव. पहिले आम्ही खेळलं देशांचे नावं सांगायचे, ते खेळलं. त्याच्यानंतर काय रे, ऍक्टरचे नाव, नंतर गावांचे नाव, बाईकचे नाव, कारचे नाव, ब्रँडचे नाव, सर्व खेळलोय. तर आता आहे ना आम्ही पूर्ण फॅमिलीने एक चॅलेंज केलं होतं आणि ते पूर्ण आहे ना तुम्हाला ऋषीच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे. इतकं भारी चॅलेंज होतं यार, आम्हाला खूप जास्त मजा आलेली आहे. आणि त्या चॅलेंज मध्ये ना मी खूप जास्त लकी ठरलेले, खूप 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 जास्त. त्यामुळे ब्लॉग नक्की बघा. इतकं इंटरेस्टिंग झालं मी तो व्हिडिओ तो लवकरच तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनल वरती बघायला भेटणार आहे. येस, चॅलेंज वगैरे झालं मस्त पैकी. आता बसू म्हटलं तर ऋषी लावलं परत एक दुसरा पिक्चर. हेच चॅलेंज आहे, रोज पिक्चर पाहिजे, रोज पिक्चर पाहिजे, रोज पिक्चर पाहिजे, हेच चॅलेंज आहे. नवीन घरी आल्यापासून नुसतं पिक्चरच बघतोय, नुसतं पिक्चर बघतोय, दुसरं काहीच करत नाहीये. एक दिन मैं भी ना टीवी पे आऊंगा, इसलिए मैं पिक्चर बघता हूँ. जब तू टीवी पे आएगा ना तब मैं टीवी देखूंगी फिर. तो फिर तुम डोळे बंद करके बैसा करो, तुम काय देखती हो. या भामट्याला ना इतक्या वेळची मी आवाज देते, चल जेवायला, आणि मस्त इथं स्वतः घेऊन टाकला आणि मला विचारलं पण नाही. किती भामटायस रे, किती भामटायस. फोन करते तो फोन पण उचलत नाहीये. पण तू फोन केला आलो नाही खाली, कारण मला पण भूक लागली होती. बनले धिरडे, गाजरचा हलवा आहे, मंचुरियन आणले होते पार्सल, तिळाची चटणी आहे आणि पत्ता गोबी आहे. तर आता मी पण जेवायला घेतलेलं आहे आणि मी मंचुरियन घेतले होते ना, ते या ढाप्याने माझे मंचुरियन पण ढापले. डापे मी नाही घेतलं. हा त्यात लावलाय पिक्चर. कसे बसले, हर्षद तिथं बसलाय, अमोल इथं बसलाय, हा इथं बसलाय, मी इथं बसली टीव्ही साठी फक्त. आमचा मूवी बघून झाला, जेवण वगैरे झाला आणि मी मस्त आहे ना टेरेसवर येऊन रिलॅक्स बसलेले होते. पण खालून आमच्या गल्लीमधून एवढा आवाज येते माहिती का. उद्याला 31 डिसेंबर आहे, सो त्यासाठीच आहे ना आमच्या सोसायटीमध्ये तयारी चालू आहे. थोडीफार काहीतरी नियोजन वगैरे करतात, त्याच्यामुळे मीटिंग वगैरे भरलेली आहे. मग सर्व मम्मी लोक जर खाली असले ना तर लेकरं पण सर्व खालीच राहतात. तर लेकरांचं खेळणं, कुदणं, रडणं, पडणं चालू
चालू आहे तोच आवाज येतोय सर्व. हे बघा हर्षद आता एवढ्या रात्रीचं सायकल खेळतोय. ते ऋषी ना थोडं काम करत होता तर आपण बघूयात आता ऋषी काय करतोय, त्याचं काम फिनिश झालं की नाही झालं. ऋषी सर मस्त निवांत येऊन बसतात या रूम मध्ये. झालं का तुझं काम सर जी? काम हो गया क्या आपका? अरे यार बोल ना थोडं प्लीज, टाइम प्लीज. सांग ना तुझं काम झालं का? माझं काम चालूच आहे. आणि गाईज आता 31 आहे 2025 पण बघता बघता गेलं. बघता बघता खरंच बघता गेलं. म्हणजे कसं आलं कसं गेलं कळालंच नाही. लागणार आहे, कारण कसं आलंय वर्ष कसं गेलं कळलंच नाही. आणि 2025 आहे ना हे खूप साऱ्या आठवणी देऊन गेलेलं वर्ष आहे. आणि ह्या वर्षातला ना हा शेवटचा ब्लॉग आहे. फायनली आता 2025 ला पण आपल्याला बाय बाय म्हणावं लागणार आहे. या वर्षाला आहे ना लवकरच बाय बाय म्हणावं लागतंय. 2025 मध्ये आपण काय काय केलं काय काय नाही स्टार्टिंग पासून आहे ना मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. आणि सुरुवात करू आपण 2025 जानेवारी मध्ये. आणि जानेवारी महिन्यात आहे ना आपल्या सह्याद्री किड्स फॅशन हबची ओपनिंग झाली होती. आणि सह्याद्री मेन्स फॅशन हब आपण जे रिनोव्हेट केलं होतं त्याची सुद्धा ओपनिंग झाली होती. फेब्रुवारी महिन्यामध्ये ना ऋषीचा बर्थडे सेलिब्रेट केला होता. मस्त पैकी छोटासा बर्थडे सेलिब्रेट केला होता, पण सर्व होते ना तर मज्जा आली होती. आणि ह्या वर्षी पण माझा बर्थडे येणार आहे फेब्रुवारी महिन्यात 2 तारखेला नवीन बर्थडे साठी. आणि हा या वर्षी पहिल्यांदा नवीन घरी बर्थडे सेलिब्रेट होणार आहे. त्या गोष्टीसाठी तुम्ही खूप जास्त एक्साइटेड आहे. मार्च मध्ये ना आपले लाडके अमोल भुजे ना त्यांची एंगेजमेंट झाली होती. एंगेजमेंटला किती मजा आली होती अरे ना. येस, एंगेजमेंटला खूप जास्त एक्साइटेड होतो आणि खूप जास्त मज्जा केली होती आम्ही. आणि भाऊची जी एंगेजमेंट आहे ना ती आपल्या नवीन घरीच झाली होती. तर एप्रिल महिन्यामध्ये ना आपण अल्टो घेतली होती. यस, अल्टो परत आपल्या आयुष्यात आली होती. Yes. अल्टो K10 आपण अरविंद आहे ना फुलंब्रीचा त्याच्यासाठी स्पेशल अल्टो घेतली होती. आणि त्या अल्टोची ज्या दिवशी डिलिव्हरी घेतली त्या दिवशी ही आजारी पण होती. आणि नेमकं त्याच दिवशीची सुट्टी झाली होती. तर त्या अल्टो मध्ये बसूनच ही घरी गेली होती. एप्रिल महिन्यामध्ये आम्ही फक्त एक नाही 2 अल्टो घेतल्या होत्या. एक अल्टो आपण अरविंद साठी घेतली होती फुलंब्रीच्या शॉपवरती. आणि एक अल्टो आरोही आणि पप्पासाठी घेतली होती. पप्पा तर चांगले अल्टो शिकले, गावाकडे पण जायला लागले तुम्ही आता टेन्शनच नाही पप्पाला कधी पण गावाकडे जायचं असलं कुठं जायचं असलं तर पप्पा आता अल्टो बिनधास्तपणे नेऊ शकता. मे महिन्यामध्ये ना आपल्या अमोल भाऊचं फायनली लग्न झालं होतं. सोनाली वहिनी बरोबर. आणि अमोल भाऊ ऑफिशियली आमचे सोडून आता सोनाली वहिनीचे झालेले आहे. आणि जून महिन्यात आहे ना आपल्या नवीन घराचं काम पण चालू होतं, सगळं फर्निचरचं वगैरे. आम्ही खूप जास्त एक्साइटेड होतो नवीन घरासाठी. आणि जून महिन्यामध्ये ना आपण आपल्या बजाजनगरच्या शॉपचं फर्निचरचं पण काम चालू केलं होतं. आणि बजाजनगरचं आपलं सह्याद्री मेन्स फॅशन हब जे आहे ना ती आपली सगळ्यात मोठी ब्रांच आहे. जून महिन्यामध्ये ना आरोहीचा बर्थडे पण होता. आरोहीचा बर्थडे पण आम्ही एकदम भारी सेलिब्रेट केला होता. आरोही तुला काय काय गिफ्ट दिलं होतं मी? रिंग लाईट दिली होती, ट्रायपॉड ट्रायपॉड दिला होता. तिला जो ट्रायपॉड दिला होता ना त्याच्यावरतीच आता हे शूट चालू आहे. जुलै महिन्यामध्ये ना हे सर्व मला सोडून एकटे फिरायला गेले होते आणि तिकडे यांनी ना बिबट्या पण बघितला होता. ते पण 3 बिबट्या, नाही 2 बिबट्या. बिबट्या. हा 3 म्हणजे एक मी गाडीत होतो, बाकीचे 2 समोर आहे ते बरोबर आहे. आणि जुलैमध्ये ना मेन म्हणजे आमची अचानक प्लॅनिंग झाली होती लोणावळ्याला जायची. अचानक ठरलो आणि रात्रीच आम्ही निघालो होतो. आणि येताना अमोलला पण सोबत घेऊन आलो होतो. आणि तो बिबट्या अमोलने पण बघितलेला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये ना आपल्या नवीन घराला कम्प्लिटली दरवाजे वगैरे बसलेले होते, सगळे दरवाजे इन्स्टॉल झाले होते. आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आपलं गुलमंडीमध्ये सह्याद्री होलसेलर पण ओपन झालं होतं. सप्टेंबर महिन्यामध्ये ना माझे इंस्टाग्राम वरती 1 मिलियन सबस्क्रायबर झाले होते. इथे तुम्हाला माझी आयडी पण दिसत असेल, स्क्रीनवर जी आयडी दिसते ना ही माझी इंस्टाग्रामची आयडी आहे. आता सध्या माझे 1.1 मिलियन फॉलोअर्स आहे आणि लवकरच 1.2 मिलियन पण फॉलोअर्स होणार आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये ना फायनली आपण नवीन फोन पण घेतला आता, आयफोन 17 प्रो मॅक्स. फक्त आम्ही आयफोन 17 प्रो मॅक्स नव्हता घेतला, पप्पासाठी एक फोन पण घेतला होता विवोचा, जो की खूप जास्त भारी आहे. आमच्या पप्पांनी 4-5 वेळेस पाडला, एकदा तर 20 रूम पण गेले. फोन पडला, जवळजवळ अर्धा 1 किलोमीटर पुढे गेलो, माझे सहज लक्षात आलं, म्हणजे खिसा हलका लागायला लागला. मी तशीच गाडी टर्न मारून रॉंग साईडनं चाललो तर दुसरे 2 जण येत होते. त्याच्या लक्षात आलं की यांचा फोन पडला. मला विचारलं काय शोधताय, मी सांगितलं माझा फोन पडला. एक त्यांच्या हातातच होता, त्यांनी मला असं दिला. यस, आणि म्हणजे याच्यावरून एक लक्षात येतं की इमानदार माणसं सुद्धा या जगात आहे. आपण जर चांगले कर्म केले तर आपलं चांगलंच होतं. पप्पाचा फोन त्यांनी आणून पण दिला. ऑक्टोबर महिन्यामध्ये ना आपण आपल्या नवीन घरासाठी भरपूर साऱ्या गोष्टी पण घेतल्या, टीव्ही पण घेतली, फ्रीज घेतलं, AC वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी घेतल्या. आणि मंथ एंडिंगला ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण 2 गाड्या घेतल्या. एक घेतली थार रॉक्स आणि एक घेतली स्कॉर्पिओन. आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये आम्ही फायनली उटीला गेलो. पूर्ण वर्ष ज्या ट्रिपची वाट बघत होतो ना ती फायनली नोव्हेंबर महिन्यात बनली. आम्ही फक्त उटी नाही फिरलो, आम्ही उटी, म्हैसूर, परत काय trip तर हम्पी, उटीचीच भरपूर होती साऱ्या ना. गोष्टी फिरल्या. नाही ना, मग तू परत म्हणशील फक्त उटीला नेलं होतं म्हणून तुला पहिलेच क्लिअर केलेलं बरं की तुला 3-4 ठिकाणी फिरवलं होतं. आणि एवढं भारी फिरवलं, हिला जंगल सफारी पण केली, भरपूर सारे प्राणी दिसले, हत्ती दिसले, हरिण दिसले, मोर दिसले. आणि सगळे प्राणी लाईव्ह दिसले समोरासमोर. माकड दिसलं, म्हणजे हिला तर कंटिन्यू बघत असतो सोबत, तर वेगळ्या प्रजातीचे माकड वगैरे पण दिसले. मला वाघ पण बघायचा होता. आणि तो तर नाही, बघितलाच तो ना, मग तू दिसलाच नाही तो तर मला. सोबतच राहतो तुझ्या, म्हणून तुला दिसला नाही. आणि डिसेंबर महिन्यामध्ये ना आरोहीचे 1 मिलियन फॉलोअर्स पण झाले होते. आणि अजून काय होतं आरोही डिसेंबर मध्ये?
डिसेंबर महिन्यामध्ये फायनली आपल्या नवीन घराची वास्तुशांती झाली. नवीन घरात शिफ्ट पण झालेलो आहे आणि तुम्ही हा जो ब्लॉग बघताय हा शेवटचा ब्लॉग आहे 2025चा. तुम्हाला कम्प्लिटली सांगितलं मी काय काय झालं काय काय नाही. होप सो जसं 2025 आपल्यासाठी चांगलं गेलं 2026 पण येणार वर्ष सुद्धा आपल्यासाठी खूप चांगलं जावं. ह्या वर्षी सुद्धा आपल्या खूप साऱ्या शॉपची ओपनिंग आहे आणि खूप सारी अजून प्लॅनिंग पण आहे. देवाच्या आशीर्वादाने तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मम्मी पप्पाच्या आशीर्वादाने सगळ्या फॅमिलीच्या आशीर्वादाने सगळ्या मित्र परिवाराच्या सपोर्टने तुमच्या सपोर्टने तुमच्या आशीर्वादाने होप सो 2026 सुद्धा सगळ्यांचंच चांगलं जावं. तुमचं चांगलं जावं आपल्या सगळ्या दर्शकांचं आमचं चांगलं जावं सगळ्यांचं चांगलं जावं. आपण 2026चं स्वागत करूया आणि फायनली बाय बाय बोलूया 2025ला. तर आई आता आलेलं आहे फायनली मीटिंग संपवून. झाली का मीटिंग? बापरे 2 की 3 तास चालली त्यांची मीटिंग. काय 31ची प्लॅनिंग? जेवायचं पार्किंग मध्ये जाऊन जेवायचं का? आपले डबे घेऊन जायचे. आपल्या डब्यात घेऊन जायचे आणि पार्किंग मध्ये जेवायचं आपल्या. येस न्यू इयर साठी पार्टीची प्लॅनिंग चालू आहे. गप्पा गोष्टी करण्याच्या नादात आहे ना 2025च्या पूर्ण मेमरीज ताज्या झाल्या आणि 2025 ना आमच्यासाठी खूप खूप छान गेलेला आहे. होप सो 2026 पण तसंच जायला हवं आणि आमच्यासाठीच नाही तर तुमच्यासाठी सुद्धा 2026 खूप सुंदर आणि छान जावं. आता वेळ झालेली आहे आपला ब्लॉग एंड करायची. होप सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. I guess that ignorance is bliss.